त्याच्यावर समिती बसून ते बघितलं जाणारच आहे, पण तिकडे पण नोट चोरायचा प्रयत्न केला, ईडी आणि सीबीआयचा दबाव दाखवून. नेपाळसारखी परिस्थिती होऊ शकते असं संजय राऊत म्हणतात. नेपाळ आणि भारतामध्ये लोकशाही आम्ही जिवंत ठेवत आहोत. भारतामध्ये संविधानाचा आदर आम्ही करत आहोत. आणि आज हे तुम्हाला होताना दिसतंय, भारतामध्ये अनडिक्लेअर्ड इमर्जन्सीच होताना दिसते. हिंमत असेल तर मोदीजींनी परत इलेक्शन घ्यावे. ताई, खरं तर मराठा समाजाचा GR निघाला. ताई, मराठा समाजाचा GR निघाला, मात्र ओबीसी समाजातील जो लातूर मधला तरुण आहे तो आत्महत्या केलेला आहे. ओबीसी समाजाचं आरक्षण संपत आहे यासाठी आत्महत्या केल्यानं छगन भुजबळ त्यांच्या भेटीला गेलेले आहेत. धनंजय जो GR निघालाय तो पण आता हे गाजरच असावा असा आमचा आरोप आहे त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट, जो आवाज आजपर्यंत ओबीसीसाठी राहुलजी आमच्या नेत्यांनी उचललाय, त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे कास्ट सेन्सिस होणं हे महत्वाचं आहे. ते टाइम बाउंड झालं पाहिजे. ते तुम्ही कधी करणार आहात त्याच्यासाठी, जसं तेलंगणामध्ये प्रश्न विचारले ते काही डिक्लेअर करत नाही, म्हणून हे सगळं हवेत असणाऱ्या गोष्टी आहेत. सगळ्या एक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे भाजप. रस्त्यावर उतरेल, लोकांच्या सोबत आहे, संवेदनशील आणि सहानुभूतीने आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरून लोकांमध्ये आज रोष आहे आणि तो ह्या सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा काम सुरू केले अशी कुठलीच कल्पना दिली नाही. उद्घाटन अजून टेंडर प्रक्रिया सुरू आहे, काही कल्पना दिली नाही जेव्हा ते नाही एकदा पण. आणि एनकॅप हा केंद्र शासनाचा निधी आहे. त्या GR मध्ये पण लिहिलं की सगळ्या लोकप्रतिनिधींना तुम्ही कॉन्फिडन्स मध्ये घ्या, त्यांची यादी घ्या आणि मगच तुम्ही हे लिस्ट करा. पण आज ते स्वतः म्हणाले की आम्ही कट केली तर अडचणीत येऊ आणि अजून घेतली तरी अडचण. ती पूर्ण एनकॅपची लिस्ट न सांगताय. आणि जी कामं आमच्या वेळेत झाली त्याची पण उत्तर, ते तर वेगळा विषय, त्यावर मी नंतर वेगळे बोलेन तुमच्यावर. पण त्यांचं तेच काम आहे. एवढी गडबड झाली, नगर अभियंता, आरोग्य अभियंता याला जबाबदार आहे, कारवाईची मागणी करणार नाही. 100% कारवाई. पहिले तर यादीमध्ये नावं घेऊ देत आणि मग एक एक करून. कदाचित मागच्या 15-20 वर्षात आम्ही कधी अधिकाऱ्यांवर त्या प्रकारचं हक्कभंग काँग्रेस पक्षाने, म्हणजे अगदी गुड्डेवारजी जेव्हा होते तेव्हा पण त्यांना दुसऱ्या जिल्ह्यातून हे आणला. आता ज्या पद्धतीत राजकारणाचा वापर होतोय तो तसा गैरवापर काँग्रेसने कधीच केला नव्हता. हे लोक राजकारणाला एका वेगळ्या खालच्या पातळीवर घेऊन आले. विधानसभेनंतर याचा वापर अधिक होताना दिसतोय. 100% विधानसभेत पण झालं ईव्हीएमच्या माध्यमातून, तिथे पण दबाव होता लोकांवर, वोट चोरी झाली. आणि त्याच्यानंतर तुम्ही दिसता की मोकळं मैदान मिळालं या लोकांना. सगळीकडे टेंडर, सगळीकडे पैसे, सगळीकडे शो, सगळीकडे क्रेडिट. तेवढंच आहे. खरं तळागाळात जाऊन कोणी इकडे रस्त्यावरचा नेता एक पण नाही. उपराष्ट्रपती निवडणुकीत काय झालं? ईव्हीएमचं तुम्ही आता म्हणता, उपराष्ट्रपती निवडणुकीत ईव्हीएम नव्हते, मात्र तिथं देखील आता भाजपच्या कोट्यात जास्त मतं गेल्याचं दिसतंय. काय नेमकं उपराष्ट्रपती निवडणूक? तुम्हाला माहितीये उपराष्ट्रपतींच्या ह्याच्यात पण ज्या पद्धतीत किरण रिजिजूजी म्हणाले आणि ज्या पद्धतीत त्यांनी विरोधक खासदारांना थँक्यू म्हणाले, ह्याचा अर्थ ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून किंवा ज्यांच्यावर ऑलरेडी केसेस चालू आहेत त्यांना विकत घ्यायचा प्रयत्न. कारण का प्रशासक हे 3-4 महिन्याखाली आलेले असतात, पण त्यांना सांगणं, त्यांना गाईड करणं, त्यांना पूर्णपणे शहराचा इतिहास देणं, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे इकडचे स्थानिक अधिकारी करत असतात. आणि म्हणून आम्हाला डाऊटच नाही पण खात्री आहे की त्यांची दिशाभूल करण्यात आली. 100% हातचे भावली झाले, दबावाखाली आलेत. आज तुम्ही सगळे होते आणि आयुक्ताकडून काय बोलण्यात आलं की जर मी आधी ती कट केली, त्या यादीमध्ये काही कामं कट केली तर अडचणीचं काम ठरेल. झालेल्या भागामधून पंचनामे केले जातात. प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर मदत मिळेल असं वाटतं तुम्हाला? मी आज सगळ्या ठिकाणी गेली, आम्ही सगळे होतो. पंचनामे हे शो करतात. माझा अनुभव सांगते, जे मागच्या वर्षी अतिवृष्टी गावात झाली होती ग्रामीण भागात, त्याचे पैसे, पिकांचं नुकसान जो झाला त्याचे पैसे अजूनही मिळाले नाहीयेत. मी तुम्हाला लिहून देते आजच्या तारखेत जे आज पंचनामे करतात ते पण आरोप आहे की काही लोक म्हणाले, तिकडचे राहणारी लोक तोंड बघून पंचनामे करतात. मी तुम्हाला लिहून देते 1 वर्षात
हे पैसे मिळणार नाहीयेत. हा, निवडणुका घोषित झाल्या तर लगेच दुसऱ्या दिवशी पैशांची मागणी. ताई, आज पालकमंत्री आले होते, पालकमंत्र्यांनी दौरे केलेले आहेत, ठिकठिकाणी आयुक्तांना घेऊन दौरे केलेले आहेत. अशा पद्धतीने बघताय बघा, पहिले काल खरं तर सगळे इकडे अलर्ट झाले पाहिजे होते, रस्त्यावर उतरले पाहिजे होते, रस्त्यावरची नेते मंडळी असायला पाहिजे होतं. पण काल आयुक्त एकटेच दिसले आपल्याला, त्यांच्या सोबत कोणी नव्हतं, कोणीही या ठिकाणी दिसलं नाही. आणि आज जागे झाले, आज दौरे केले, पण त्याच्यातून निष्पन्न काय होतं ते बघायला पाहिजे. आमची टीम, काँग्रेस पक्षाची टीम, आमची सगळ्यांची टीम काल ग्राउंडवर होती आणि लोकांना जाऊन त्या ठिकाणी आम्ही 36 तासानंतर पालकमंत्री हे पाहणी दौऱ्याला जातात. पालकमंत्री म्हणजे आला वारा गेला वारा असंच काही परिस्थिती मला तर असंच दिसून येतं. काही ठिकाणी जातात आणि मीडियावर येतात आणि त्याच्या पलीकडे काही होत नाही. पालकमंत्री हे ठराविक मतदारसंघाचे नाही आहेत, पालकमंत्री हे जिल्ह्याचे आहेत. जिल्ह्यामध्ये कुठेही दौरा करताना दिसून येत नाही. काही तुम्ही इथं म्हणताय IAS अधिकाऱ्यांवरती राजकीय दबाव आहे. तुर्डूमध्ये आपण पाहिलं IPS अधिकाऱ्यांवरती देखील दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. आपण या सगळ्या प्रकरणाकडे कशा पद्धतीने, ज्या पद्धतीत एक महिला IPS ऑफिसर शी बोलण्यात आलं, ज्या पद्धतीत एका चांगला पारदर्शकपणे काम करणाऱ्या महिला ऑफिसर वर एक अहंकार आपल्याला दिसून येतो. शासनाकडून सत्ताधारी अहंकारी झालेत, त्यांना लोकांची काही पडलं नाही. IAS अधिकाऱ्यांची त्यांच्या दबावाखाली, त्यांना पण दबाव आणण्याचा त्यांच्यावर प्रयत्न केला, पण महिला असल्या कारणाने एक संवेदनशील अधिकारी असल्यामुळे ती दबावाखाली आली ना, त्या दबावाखाली आल्या नाहीत. तसंच काम जर आमच्या आयुक्तांनी केलं तर त्यांना सलाम जिल्हाधिकाऱ्यांनी एक रिपोर्ट सादर केलाय, ते जो कारवाई झाली ते बेकायदेशीर जी मुरुम उपसवलं त्यावरच ही कारवाई ती योग्यच होती असं जिल्हा प्रशासन म्हणणं आहे. त्यामुळे IPS अधिकारी कृष्णा अंजना यांनी जी कारवाई केली ती योग्यच होती. मी तेच म्हणते, तिला हिंमत होती बोलायला, तीच हिंमत सगळ्या IAS IPS अधिकाऱ्यांनी दाखवावी. आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. यांच्या कामाच्या संदर्भात आज प्रचंड आक्रमण झालं होतं. तर 21 ऑगस्टला तुम्ही आयुक्तांना भेटलं होतं, पत्र दिलं होतं. त्यानंतर लगेच 24 आणि 25 तारखेला टेंडर निघतात. सलग 2-3 दिवस सुट्ट्या असताना हे टेंडर कसे काय निघतात आणि तुमच्या शिफारशीची का याच्यामध्ये सहभाग केला गेला नाही? महत्वाची गोष्ट म्हणजे काल आणि परवा जी सोलापुरात अतिवृष्टी झाली आणि लोकांना दिशाभूल करण्यात आलं, लोकांची दिशाभूल करून लोकांना सांगण्यात आलं की एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस कधीच सोलापुरात पडला नव्हता. ही चुकीची माहिती एकतर आयुक्तांनी आपल्या समोर आणली, महापालिकेने आपल्या समोर आणली. दुसरी चुकीची माहिती जी आयुक्तांनी समोर आणली की हे नॅशनल हायवेच्या काही चुकांमुळे आहे की एवढे त्या ठिकाणी फ्लडिंग झालं. ही साफ चुकीची माहिती आयुक्तांनी रेकॉर्डवर आणली आहे. आपण एवढे वर्ष बघतो सोलापुरात पहिल्यांदाच एवढा पाऊस पडला असं नाही आहे. सोलापुरात ह्या पद्धतीचा पाऊस अनेकदा पडलाय, पण एवढी वाईट परिस्थिती कधीच उद्भवली नव्हती. काही ठराविक लो लाईन एरियाज असतात, शास्त्रीनगर असतात, तो परिसर असतो, तिथे कुमार चौक असेल तिथे पाणी तुंबतं, बाकी कुठूनही कंप्लेंट होत नाही. जेव्हा आम्ही होतो महापालिकेत तेव्हा हे सगळं त्याचा निचरा झाला आणि आज तिथे त्या भागात तुम्हाला पाणी तुंबताना दिसलं नाही. जेव्हा सोलापुरात एक पर्टिक्युलर MM वर पाणी पडतं तेव्हा तिथे पहिला रिझल्ट आपल्याला तिथे पहिले तुंबलेलं दिसून येतं. ह्या वेळेस तिथून एकही तक्रार आली नाही. उलट शेळगी परिसर, मित्रनगर परिसर, त्या हद्दवाढ भाग जो आहे, ब्रह्मदेव नगर असेल, सैफुल असेल, तिथे आपल्याला पाणी मोठ्या प्रमाणात तुंबताना दिसलं. महत्वाची गोष्ट म्हणजे जिकडे अमृतची कामं म्हणजे ड्रेनेज, अमृत योजना ही महाराष्ट्र शासनाकडून मोठी योजना, ड्रेनेजची कामांसाठी पैसे मिळालेले. जिथे अमृतची कामं झाली आहेत, म्हणजे जिथे झालंच नव्हतं पाहिजे, जिथे ड्रेनेजचं पाणी पावसाचं पाणी बाहेर निघायला पाहिजे होतं, तिथेच आपल्याला हे पाणी तुंबताना दिसतंय. रस्तेवर, घरं खाली, घरांमध्ये इथपर्यंत पाणी गेलंय लोकांच्या. त्या सगळ्या परिसरात आतापर्यंत पाणी आहे, JCB पोहोचलं नाहीये. म्हणजे तुम्ही बघताय लेवल ऑफ करप्शन, कुठून कुठे करप्शन येत आहे. अमृतची कामं झाली आहेत, तिकडे पाणी तुंबतंय, अजूनही JCB लोकांच्या घरी पोहोचले नाहीयेत. एवढा त्या ठिकाणी पाऊस पडलाच नाहीये, जो दरवर्षी पडतो तेवढ्याच प्रमाणात पडलाय. पण मागच्या 2-3 वर्षात महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाहीयेत. प्रशासकांनी सगळं हातात घेतलंय, अधिकाऱ्यांनी सगळा कारभार हातात घेतलाय. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे, एक प्रकारचा दबाव नसल्यामुळे हे सत्ताधारी पक्ष आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत
असल्या कारण आज सोलापूर शहरामध्ये ही अवस्था आज आपल्याला दिसून येते. तुम्हाला आठवत असेल 2 वर्षाखाली जेव्हा कुमार चौक तुंबलेला तेव्हा मी स्वतः त्या ठिकाणी गेली होती आणि मी ठिकठिकाणी जाते. काळ्यादी चाळीत हा विषय होता. आज तुम्हाला ते होता दिसत नाही, कारण तातडीने आम्ही ते काम हातात घेतो. आज इकडे फक्त फोटो सेशन केले जातात. आज इकडे जणू काय पालकमंत्री फक्त शहरासाठी आहेत. असं अतिवृष्टी गावात पण झाली आहे, गावात पण अतिवृष्टी झाली, तिथे नाही गेलेले आपल्याला दिसत आहे. आणि सत्ताधारी पक्ष आणि अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारचं खूप मोठं रॅकेट दिसून येतं आणि भोगावं सर्वसामान्य सोलापूरकरांना लागतं. आणि आता ठीक आहे, तुम्ही म्हणता ना पाणी आहे, एवढं पाणी जास्त प्रमाणात पाऊस पडलाय, ठीक आहे, जास्त प्रमाणात पाऊस पडलाय तर रोज पाणी द्या, रोज पाणी द्या. आता ह्याच्यानंतर पाऊस थांबल्यानंतर तुम्हाला एका नळातून पिण्याच्या पाण्यामध्ये आळा आलेले पण दिसणार आहे, दूषित पाणी पण तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. मी तुम्हाला लिहून देते. दुसरी गोष्ट एनकॅप. एनकॅप हा केंद्र शासनाचा निधी असतो. सगळ्या लोकप्रतिनिधींना अक्रॉस पार्टी लाईन्स तिकडे भेदभाव करायचा नसतो. सगळ्या लोकप्रतिनिधींना ते विचारधीन घेऊन आमची यादी मागून मगच एनकॅपचं टेंडर प्रक्रिया झाली पाहिजे. इकडे काय दिसून येत आहे, माझं पत्र 21 जुलैला आयुक्तांकडे जातं. त्याच्यानंतर फोन जातो की माझी कामं का घेतली गेली, आणि माझी म्हणजे माझी वैयक्तिक कामं नाही आहेत, पूर्ण सोलापूर शहरामध्ये सुचवलेली रस्त्याची कामं आहेत, सुशोभीकरणाची कामं आहेत, ड्रेनेजची कामं आहेत, जी आमच्या सगळे नगरसेवकांकडून घेऊन कंपाईल केलेली यादी 21 जुलैला आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचते. त्याचे इन्व्हर्ट पण साधं कॉर्पोरेशनने आम्हाला दिलं नाहीये. मी आयुक्तांना सांगते की आमची कामं दिलेली सुचवलेली घेतली गेली नाही आहेत, त्याच्यावर पण काही केलं गेलं नाही. 4 दिवसांनी घाई गडबडीत शनिवार रविवार असताना सुद्धा टेंडर प्रक्रिया पार पडली. मुद्दामून आमची कामं डावळली गेली. आता रेकॉर्डवर येऊन आयुक्त म्हणतात की आम्ही जर घेतलेली कामं कट केली तर आम्ही अडचणीत येऊ. म्हणजे हा क्लिअर कट आरोप आहे भाजप आणि सत्ताधारीवर की हे प्रेशरनी ही कामं करण्यात आली आहे. आणि ठीक आहे, तुम्ही तुमची लिस्ट द्या, पण सांगण्यात आले की खासदारांनी जर यादी दिली तर त्याच्यावर लक्ष देऊ नका आणि ती एक पण काम घेऊ नका. हे सरासर आज दिसून येत आहे. सोलापूरकरांचा केलेला हा अपमान आहे. आणि फक्त महापालिकेमध्ये जेव्हा लोकप्रतिनिधी नसतात आणि फक्त अधिकाऱ्यांवर सगळं दिलं जातं तेव्हा काय होतं, पूर्ण सिस्टीम कोलॅप्स होते आणि भोगावं सर्वसामान्य सोलापूरकरांना लागतं. हे दिसून येतं. एवढे वर्ष आम्ही पण सत्ता बघितली, पण एवढं गलिच्छ आणि एवढं खालच्या पातळीचं राजकारण हे कधीच झालं नव्हतं. एक नवीन लो ज्याला म्हणतात ते भाजपकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून आपल्याला होताना दिसतंय. हा आमचा आरोप आहे. आणि आयुक्तांना आज आम्ही सांगितलं, जोपर्यंत एनकॅपची ती लिस्ट तुम्ही रिवाइज करत नाही, जोपर्यंत आम्ही दिलेली सोलापूरकरांसाठी रस्त्याची कामं असतील, इतर कामं असतील, जोपर्यंत तुम्ही घेत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. त्यांनी शब्द दिलाय की मंगळवारपर्यंत रिवाइज लिस्ट करून आम्ही दिलेली सगळी कामं ते घेतील आणि आम्हाला कळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.